बदलापूरच्या आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची मोठी बातमी समोर येते। पोलिसांच्या बंदुकीतनं स्वतःवर गोळी घालून घेण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर प्रकरणामधील आरोपीनं आता आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर येते। पोलिसांच्या बंदुकीतून आरोपी अक्षयनं स्वतःवर गोळी घालून घेण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। आरोपी अक्षय शिंदेची प्रकृती सध्या गंभीर आहे अशी देखील माहिती समोर येते। आता बदलापूर प्रकरणामधील आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीमधून स्वतःवर गोळी घालून घेतलेली आहे। सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे अशी देखील माहिती समोर येते। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर प्रकरणामधील आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांच्या बंदुकीतनं स्वतःवर गोळी घालून घेतलेली आहे। अक्षय शिंदे यांना आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी घालून घेण्याचा प्रयत्न आरोपी अक्षय शिंदेनं केल्याची मोठी माहिती समोर येते। सध्या आरोपी अक्षय शिंदेची प्रकृती गंभीर आहे असं देखील कळतंय। या घडीची ही महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर प्रकरणामधील आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पोलिसांच्या बंदुकीमधून अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी घालून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे अशी देखील माहिती समोर येते। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळतंय। या घडीची ही महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय, नेमकं काय घडलेलं आहे? आज त्याचा अक्षय शिंदे याचा ट्रान्झिट रिमांड होता। त्या रिमांडला नेत असताना तळोजा जेलमधनं त्याला बाहेर काढलेलं असताना त्याच्यानंतर त्याने ज्या पोलीस व्हॅनमध्ये हा बसला होता त्याच्या बाजूला त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त होता। त्या पोलिसांची त्याने ती बंदूक झटकून हातात घेतली आणि त्याने स्वतःवर गोळीबार केलेला आहे। त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्याबरोबर जो पोलीस अधिकारी होता त्यालाही गोळी लागल्याचं प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे। अजूनही या घटनेमुळे एक खळबळ उडालेली आहे, कारण की आता अक्षय शिंदेची प्रकृती नाजूक असल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे येते। चंद्रशेखर, आपण पाहतो की नेमका हा सगळा प्रकार घडल्यानंतर सध्याची काय परिस्थिती आहे? पोलिसांकडून या संदर्भात काही अधिकृत प्रतिक्रिया आली आहे? पोलिसांकडून अजून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये। मात्र ही घटना घडल्याचं आपल्याला माहिती कळालेली आहे। म्हटलं हा एक अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, कारण की जर अक्षय शिंदेला नेताना एवढा हलगर्जीपणा कसा काय बाळगला गेला, कारण की ती बंदूक त्याने खेचून घेऊन स्वतःवर गोळीबार केलाय। याच्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, कारण की त्याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे येते। निश्चितच चंद्रशेखर, आपण पाहतोय पोलीस अधिकारी यामध्ये जखमी झालेले आहेत। दुसरीकडे अक्षय शिंदेची प्रकृती गंभीर आहे अशी देखील माहिती समोर येते। निश्चितच, कारण की त्याने स्वतःवर गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला गोळी कुठे लागली हे मात्र कळू शकलं नाही। मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। चंद्रशेखर, आपण पाहतो की बदलापूर प्रकरणामध्ये संपूर्ण राज्य हादरलं होतं आणि त्यातल्या आरोपीला नेत असताना कुठेतरी सुरक्षेसंदर्भात चूक झाली नक्कीच म्हणता येईल, कारण की हा प्रश्न फक्त बदलापूर किंवा महाराष्ट्रापुरती नाही तर हा देश पातळीवर चर्चेला झालेला प्रश्न होता। अक्षय शिंदे सारख्या गंभीर आरोपीला अशा प्रकारे सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा झाला की काय असं बोललं जात आहे, कारण की अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडल्याचं समोर येत आहे। कारण की अक्षय शिंदेने एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक खेचून घेऊन स्वतःवर गोळीबार करेपर्यंत अजून बाजूला बसलेले पोलीस काय करत होते हाही मोठा प्रश्न आहे, कारण की त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी जखमी झाले आहे आणि स्वतः अक्षय शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे। निश्चितच चंद्रशेखर, आपण पाहतोय आता अक्षय शिंदेची प्रकृती गंभीर आहे, त्याचबरोबर आता सुरक्षेसंदर्भात कुठं चूक झाली का या संदर्भातली देखील चौकशी होणं, तपास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। पोलिसांच्या बंदुकीमधून बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतो या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे। सध्या अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर आहे असं देखील कळतंय। तर पोलिसांच्या बंदुकीमधून स्वतःवर गोळी घालून घेण्याचा प्रयत्न आरोपी अक्षय शिंदेनं केलेला आहे। संपूर्ण पोलीस यंत्रणेवर देखील आता सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। बदलापूर प्रकरणानं संपूर्ण राज्यच नव्हे तर देश हादरला होता आणि त्यामधील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्या सुरक्षेमध्ये अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना झालेला हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे।
चंद्रशेखर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा. सध्या कपिल राऊत आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कपिल, आपण पाहतोय की बदलापूर सारख्या प्रकरणात जे देश पातळीवर जे प्रकरण गाजलं, अत्यंत संताप व्यक्त केला गेला, त्यातल्या आरोपीला जेव्हा पोलीस नेत असतात त्यावेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे. काय नेमकं घडलंय? नक्कीच जो अक्षय आरोपी आहे बदलापूर प्रकरणामध्ये जे प्रकरण खूप गाजलं होतं, त्या प्रकरणातला जो आरोपी आहे, मुख्य आरोपी अक्षय, याला जेव्हा तलोजीला घेऊन जात असतानाच ठाणे पोलीस जेव्हा घेऊन जात होते तेव्हा त्या गाडीमध्ये जो ऑफिसर होतो त्या ऑफिसरची जी बंदूक होती, रिव्हॉल्वर होती, ती चिडण्याचा प्रकार अक्षयने केला होता आणि त्याच्यामध्ये 3 राऊंडही त्यांनी फायर केलेले आहेत. त्याच्यामध्ये पोलीस जो आहे तो एक पोलीस जखमी झालेले आहे आणि त्याच्यानंतर बचाव करण्यासाठी पोलिसांनीही अक्षयवरती फायर केलेला आहे आणि त्याला दुखापत झाली, तो जखमी झालेला आहे. आता ह्या दोघांनाही, म्हणजे पोलीस असो किंवा अक्षय असो, या दोघांनाही आता जवळच्या इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. परंतु अक्षयने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही एक मोठी बाब समोर येत आहे आणि त्याचबरोबर ही झटापट झालेली आहे पोलिसांमध्ये आणि अक्षयमध्ये. जेव्हा त्याला तलोजाला नेत होतं त्याच्या आधी हा प्रकार घडलेला आहे आणि आता दोघांनाही इस्पितळामध्ये नेलेला आहे. दोघंही जखमी झालेले आहेत. तर पोलीस अधिकारी असतील आणि मुख्य आरोपी अक्षय असेल, हे दोघंही जखमी झाले आहेत. दोघांनाही इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. कपिल, आपण पाहतोय त्यांच्यावर सध्या आता पोलीस कर्मचारी जे असतील त्यांच्यावर देखील एकीकडे रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. मात्र बदलापूर सारख्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरामध्ये चीड व्यक्त केली जात होती आणि अशा प्रकरणामधले आपण पाहतोय की अशा पद्धतीने आपण पाहतोय की आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहतोय की हा संपूर्ण मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. कपिल, नक्कीच सर्वात महत्त्वाचा मुद्द्यामध्ये अक्षयने जेव्हा जी बंदूक किंवा रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याचा तो प्रयत्न होता, तो आत्महत्यासाठी प्रयत्न होता का त्यांना तिथून त्याला पळ काढायचा होता, म्हणून हा प्रयत्न होता. हा एक शोध कार्याचा भाग असणार आहे आणि त्याचवर 3 राऊंड फायर झालेले आहेत. ही एक महत्त्वाची बाब असणार आहे. त्यामुळे एकंदरीत त्याचा उद्देश काय होता, हा उद्देश तपासणं गरजेचं आहे. जर खरंच त्याला पळून जायचं असतं किंवा त्यांनी जीव घेऊन त्याला हल्ला करायचा पोलिसांवरती, हा एक मुद्दा आहे का त्याला खरंच आत्महत्या करायची होती, हा एक मुद्दा आहे. अशी एक महत्त्वाची माहिती समोर येते. त्यामुळे या मुद्द्यावरती आता पोलिसांनी शोधकार्य करणं गरजेचं आहे आणि पोलीस त्याचा शोध करतीलच. आणि त्याचबरोबर पोलीसही गंभीर जखमी झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा गाजलेला केस आहे, बदलापूर सारखी गाजलेली केस आहे आणि जो आरोपी आहे तो अरेस्ट आहे, अशावेळी त्याला एक प्रचंड मोठी सिक्युरिटी देणं गरजेचं असतं. आणि आता हा जो प्रकार झालेला आहे, या प्रकारामध्ये किती पोलीस बरोबर होते, कशा प्रकारची सिक्युरिटी होती, या सर्व गोष्टींची प्रश्नचिन्ह निर्माण जरी झाले असतील तर याची नक्कीच इन्क्वायरी लागू शकते, इन्क्वायरी होऊ शकते. मोठा प्रकार आहे एकंदरीतच. याच्यामध्ये कोणाला जीव जाऊ शकतो, कारण की 3 राऊंड फायर झालेले आहेत हवेमध्ये आणि त्याच्यामध्ये कोणालाही गोळी लागू शकत होती आणि त्यामुळे एकंदरीत या पूर्णच प्रकाराची चौकशीची मागणी होऊ शकते. निश्चितच कपिल, तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा. आपण पाहतोय पोलिसांच्या बंदुकीमधनं त्यानं स्वतःवर गोळी झाडलेली आहे आणि बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय. तर त्यानं 3 राऊंड फायर केले अशी देखील मोठी माहिती समोर येते. या झटापटीमध्ये एक पोलीस जखमी झालेला आहे अशी देखील माहिती समोर येते. त्यामुळं अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे. पोलिसांच्या बंदुकीमधनं आरोपी अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी झाडलेली आहे. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. या घडीची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सध्या आरोपी अक्षय शिंदेनं जेलमधल्या पोलिसांकडून ही रायफल हिसकावून घेतली आणि 3 राऊंड फायर केलेले आहेत. त्यामुळं एकंदरीतच सुरक्षा व्यवस्थेवर पोलिसांच्या भूमिकेवर देखील आता कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. आणि याच झटापटीमध्ये एक गोळी ही अक्षय शिंदेला देखील लागली तर एक गोळी पोलीस कर्मचाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती समोर येते. सध्या या दोघांवर देखील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या संपूर्ण घटनेमुळे आता एकच खळबळ उडाल्याचं चित्र आपण पाहतोय. आरोपी अक्षय शिंदेची प्रकृती सध्या गंभीर आहे असंही समजतंय. तर अक्षय शिंदेची कोठडी आज संपली होती, त्याला कोर्टात घेऊन जाणार होते आणि त्याच वेळी कुठेतरी हा प्रकार घडलेला आहे. बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपीनं आता आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीमधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्यामुळे आता मोठी खडबड उडालेली आहे आणि पोलिसांच्या एकंदरीतच संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर पोलिसांच्या भूमिकेवर देखील आता कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय.